नमस्कार मित्रांनो, सामान्य ज्ञान हा नेहमीच एक अतिशय मनोरंजक विषय राहिला आहे। सामान्य ज्ञान किंवा जी.के. किंवा जनरल नॉलेज प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात मोठी भूमिका बजावते, कारण बहुतेक स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित विविध प्रश्न विचारले जातात। यासाठीच आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा आपला नॉलेजेबल व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? पर्याय ए बंकिमचंद्र चटर्जी, बी रवींद्रनाथ टागोर, सी मोहम्मद इक्बाल, डी मदर टेरेसा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर। गीतांजली हा काव्यसंग्रह रवींद्रनाथ टागोर यांचा आहे। प्रश्न दुसरा, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए उत्तर प्रदेश, बी कर्नाटक, सी राजस्थान, डी तामिळनाडू। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान। विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी राजस्थान या राज्यात आहे। प्रश्न तिसरा, रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय ए फलोत्पादन, बी दूध उत्पादन, सी अंडी उत्पादन, डी तेलबिया उत्पादन। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी अंडी उत्पादन। रजत क्रांती ही अंडी उत्पादन या क्षेत्राशी संबंधित आहे। प्रश्न चौथा, पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? पर्याय ए वि दा सावरकर, बी लाला लजपतराय, सी भगत सिंग, डी रवींद्रनाथ टागोर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाला लजपतराय। लाला लजपतराय यांना पंजाबचा सिंह असे म्हटले जाते। मित्रांनो, व्हिडिओमधले प्रश्न निवडक आणि अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, एक विनंती आहे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। प्रश्न पाचवा, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पर्याय ए डॉक्टर पंजाबराव देशमुख, बी डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, सी भाऊ दाजी लाड, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली। प्रश्न सहावा, मराठी भाषेचा शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? पर्याय ए बाळशास्त्री जांभेकर, बी नानाशंकर शेठ, सी विष्णुशास्त्री चिपळूणकर, डी लोकमान्य टिळक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विष्णुशास्त्री चिपळूणकर। मराठी भाषेचा शिवाजी असे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जात असे। प्रश्न सातवा, मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणाला असतो? पर्याय ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी लोकसभा अध्यक्ष, डी उपराष्ट्रपती। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती। मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो। प्रश्न आठवा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? पर्याय ए 1 ऑगस्ट 2014, बी 3 ऑगस्ट 2015, सी 5 ऑगस्ट 2017, डी 5 सप्टेंबर 2018। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1 ऑगस्ट 2014। पालघर या जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 या रोजी झाली। प्रश्न नववा, जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? पर्याय ए 8 मार्च, बी 1 डिसेंबर, सी 28 सप्टेंबर, डी 8 सप्टेंबर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 8 सप्टेंबर। जागतिक साक्षरता दिन 8 सप्टेंबर या दिवशी असतो। प्रश्न 10वा, काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? पर्याय ए वाशिम, बी अमरावती, सी यवतमाळ, डी परभणी। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी
अमरावती. काटेपूर्णा ही नदी अमरावती जिल्ह्यामध्ये उगम पावते. मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. ह्यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा. भारताचे 14वे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? पर्याय ए तामिळनाडू, बी आंध्र प्रदेश, सी बिहार, डी ओडिसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिहार. भारताचे 14वे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे पूर्वी बिहार या राज्याचे राज्यपाल होते. प्रश्न 12वा. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? पर्याय ए सावित्रीबाई फुले, बी पंडिता रमाबाई, सी ताराबाई शिंदे, डी साधना आमटे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंडिता रमाबाई. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला. प्रश्न 13वा. बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय ए पु ल देशपांडे, बी रणजित देसाई, सी श्रीकांत देशमुख, डी सतीश काळसेकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीकांत देशमुख. बोलावे ते आम्ही हे पुस्तक श्रीकांत देशमुख यांचे आहे. प्रश्न 14वा. औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता आहे? पर्याय ए बुलढाणा, बी अहमदनगर, सी गडचिरोली, डी नंदुरबार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गडचिरोली. औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे. प्रश्न 15वा. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय ए मुंबई, बी नागपूर, सी पुणे, डी छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागपूर. महाराष्ट्र राज्य हातमाग मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. मित्रांनो, असं शांत बसून कसं चालेल? चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा प्लीज. प्रश्न 16वा. तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए कोल्हापूर, बी सोलापूर, सी नागपूर, डी अमरावती. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए कोल्हापूर. तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोल्हापूर जिल्ह्यात आहे. प्रश्न 17वा. कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय ए नागपूर, बी अमरावती, सी कोल्हापूर, डी जळगाव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमरावती. कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे. प्रश्न 18वा. दाभोळ ही महाराष्ट्रातील खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय ए ठाणे, बी रायगड, सी रत्नागिरी, डी सिंधुदुर्ग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रत्नागिरी. दाभोळ ही महाराष्ट्रातील खाडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 19वा. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? पर्याय ए गोदावरी, बी वर्धा, सी वैनगंगा, डी कोयना. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोयना. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना नदीला म्हटले जाते. प्रश्न 20वा. भारतात रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? पर्याय ए 1754, बी 1853, सी 1852, डी 1905. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी 1853. भारतात रेल्वेची सुरुवात 1853 या वर्षी झाली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.